क्षात्रभाषाना भगवद्गीतामि आज सेकेंड चैप्टर 27 आणि 28 श्लोक देखामि। जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि। काकया तर जन्म लिहेलवालावन्नु अवश्य मरण होच आणि मृत्यू हेलवालावन्नु अवश्य जन्म होच। तिनासाठी ये जनन आणि मरणरूपी परिवर्तननु प्रवाह निवारण होतू नाही। ते कारण ती तू शोक व्यक्त करू नको। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। हे अर्जुन, समस्त प्राणी जन्मना पहिला दिसता नाही आणि मरणानंतर बी दिसता नाही, केवल मध्यम मात्र दिसच। तिनासाठी ये विषयम शोक कसान करच।